नमस्कार. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. या माध्यमावरती व्हिडिओ आम्ही बनवायला सुरुवात केली ते आता 50 झालेले आहेत. म्हणजे हा 50वा सुवर्णमहोत्सवी व्हिडिओ आहे असं त्याला म्हणावं लागेल. या निमित्ताने एक संवाद मला तुम्हा सर्व दर्शकांशी साधायचा आहे. दर्शक हा शब्द मी यासाठी वापरला की व्ह्यूवर्स असा शब्द डिजिटल माध्यमात वापरला जातो, पण त्याला मराठी शब्द आपण दर्शक म्हणूयात. म्हणजे वाचक, प्रेक्षक ह्याच्यापेक्षाही दर्शक हा थोडासा वेगळा शब्द आहे. समाज माध्यमांची ताकद केव्हा लक्षात आली की सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांचा वापर आपल्या प्रचारासाठी करून घेतला आणि सगळ्यांना हे समाज माध्यमाचं ताकद काय आहे, हे समाज माध्यमाचं स्थान सर्वसामान्य लोकांमध्ये काय आहे हे पहिल्यांदा जाणवलं. त्याच्यानंतर विविध लोकांनी, विविध पक्षांनी, केवळ पक्ष आणि संघटनाच नाही, सर्वसामान्य कलाकार, पत्रकार ह्या सगळ्यांनीच समाज माध्यमाचा वापर करायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्याची ताकद जास्त प्रकर्षानं जाणवली, कारण की सगळे स्थानबद्ध झालेले होते, काही करायला मर्यादा होत्या, आपल्या जागेवरून हालचाल शक्य नव्हती. अशा परिस्थितीमध्ये संपर्क साधायचं साधन काय आहे? वैयक्तिक पातळीवरती आपण फोन करून एकमेकांशी बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, पण सर्वसामान्य पातळीवरती हा संवाद कसा साधायचा? वर्तमानपत्रांना मर्यादा आलेल्या होत्या, कारण की छपाई, मग ते भौतिकदृष्ट्या प्रत्यक्ष छापलेलं वर्तमानपत्र वाटप करणे, काही काळ तर वर्तमानपत्राचं छपाई आणि वाटपही बंद करावं लागलं. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा तोच प्रश्न होता की प्रत्यक्ष त्यांचे जे वार्ताहर आहेत ते फिरणार कसे, कॅमेरा घेऊन जाणार कुठे? अशा सगळ्या अडचणीवरती समाज माध्यमांनी मोठ्या प्रमाणात मात करून आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतो हे दाखवून दिलं. ज्या विषयात आम्ही स्वतः काम करतो आहोत किंवा ॲनालायझर न्यूजसारखे चॅनल, यूट्यूब चॅनल्स, छोटे चॅनल्स काम करत आहेत, ते जे विभाग होता की ज्याच्यामध्ये बातम्या आणि माहिती दिली जाते, हे काही मनोरंजनात्मक नाही आहे. मग ह्यांचं ताकद काय आहे? भाऊ तोरसेकरसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी या काळामध्ये एक नवीन स्वतःचा चॅनल सुरू केलं आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद भेटल्यानंतर असं लक्षात आलं, खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे या क्षेत्रातल्या म्हणजे ह्याचं मी मोजतो आहे, बाकीच्या म्हणजे मनोरंजनात्मक क्षेत्राची ह्याची तुलना नाही. तिकडे तर लाखो करोडोमध्ये व्ह्यूवर्सची संख्या असते, त्या तुलनेने ह्याला मिळणारा प्रतिसाद त्याच्या तुलनेमध्ये कमी आहे. पण ह्या क्षेत्रामध्ये वैचारिक माहिती, बातम्या ह्या क्षेत्रामध्ये जो मिळणारा प्रतिसाद आहे, त्या दृष्टीनं भाऊ तोरसेकरांच्या प्रतिपक्ष ह्या चॅनलला अतिशय भरघोस असा प्रतिसाद मराठी लोकांनी दिला आणि त्याच्यानंतर प्रेरणा घेऊन बऱ्याच जणांनी अशा पद्धतीचे चॅनल्सवरती आपले व्हिडिओ करायला सुरुवात केली. जून महिन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ केला आणि म्हणजे या 6 महिन्यामध्ये हे 50 व्हिडिओ झालेले आहेत. साधारणतः एका आठवड्याला 2 व्हिडिओ असं ते प्रमाण सरासरीप्रमाणे पडतं. पण ह्या सुवर्ण महोत्सवी व्हिडिओच्या निमित्तानं जो मुद्दा मला समोर ठेवायचा आहे तो ह्या माध्यमाच्या ताकदीचा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी प्रस्थापित माध्यम होते, वर्तमानपत्र असोत किंवा ह्या वाहिन्या असोत, वृत्तवाहिन्या असोत, मनोरंजनाच्या वाहिन्या असोत, ह्या सगळ्यांची शेवटी एक मर्यादा अशी होती की ते एका मक्तेदारीतून त्या चालवल्या जात होत्या. म्हणजे तो मालक जो काही असेल आणि त्याचे संबंधित जे लोक असतील त्यांच्यापुरतं त्याचं वर्चस्व राहायचं आणि त्यांचा वर्चस्व राहायचं. ह्याच्यामध्ये अडचण अशी होती की जे काही TRPचे आकडे, जो घोळ आता नंतर समोराला सांगितले जातात, किंवा ABC म्हणजे खपाचे आकडे वर्तमानपत्राचे, ह्याच्यामध्ये पारदर्शकता तेवढी नव्हती. समाज माध्यम ही पहिली गोष्ट अशी झालेली आहे की त्याच्या बाबतीतली एक पारदर्शकता सर्वसामान्य लोकांना पण आढळून येते आहे. एखादा व्हिडिओ चालतो आणि एखादा व्हिडिओ चालत नाही हे सांगायची गरज नाही वेगळं, त्याच्यासमोर त्याचे आकडे येतात. इतकंच नाही तर कुठल्या प्रकारच्या व्हिडिओला लोक पाहतात किंवा किती काळ पाहतात हे सगळं मोजमाप तुलनेनं खूप पारदर्शक पद्धतीनं समाज माध्यमावरती होतं आहे. दुसरी अडचण प्रस्थापित माध्यम आणि हे समाज माध्यम ह्याच्यामध्ये अशी आहे की प्रस्थापित माध्यमांमध्ये तुम्हा दर्शकांचा, आता मी ज्याला दर्शक शब्द म्हणतो आहे त्यांच्या भाषेमध्ये वाचक आणि प्रेक्षक यांचा जो प्रतिसाद यायचा तो नेमका मोजायचा कसा, त्याच्या बाबतीमधली एक जो संभ्रम होता किंवा स्पष्टता नव्हती. किंवा समजा एखाद्या एक वाचकांनी पत्र लिहिलं तर ते वर्तमानपत्रामध्ये छापूनच येईल असं नव्हतं. पण ह्याच्या नेमकं उलट समाज माध्यमावरती सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया ताबडतोब उमटते आणि त्यामुळे त्याही लोकांना असा हक्क लक्षात येतो की आपण आपल्याला काय म्हणायचं ते आपण सांगू शकतो. ही एक ताकद. दुसरी गोष्ट अशी होती की प्रस्थापित माध्यमांना काही विषय गैरसोयीचे असायचे म्हणून ते मांडायचे नाहीत, किंवा काही विषयांची व्याप्तीच फार मोठी नाही असं वाटून पण ते मांडले जायचे नाहीत, किंवा काही विषयातली ताकद लक्षात न आल्यामुळे
पण समाज माध्यमांनी असं केलेलं आहे, गेल्या विशेषतः 5 वर्षामध्ये मी असं म्हणेल की त्या समाज माध्यमांनी वेगवेगळे विषय जे अतिशय छोटे वाटणारे पण ते समोर आणले आणि फार मोठ्या प्रमाणात त्याला दर्शक वर्ग लाभला आणि त्याची दखल घेऊन नंतर मग प्रस्थापित माध्यमांनी त्याच्या संदर्भात काही एक काम करायला सुरुवात केली. म्हणजे काहीतरी सेन्सेशनल फक्त समोर येत आहे आणि लोक पाहतात असं नाही. ह्याच्यामध्ये कितीतरी प्रकार आपल्याला आढळून येतील. शांतपणे व्हिडिओ लोक करतात आणि लोक पाहतात असं पण आहे. खूप चांगल्या मोठ्या तज्ज्ञांचे ह्याच्यावरती व्याख्यानं आता होत आहेत आणि ती लोक पाहत आहेत शांतपणे बसून, त्याच्यावरती मतं व्यक्त करतात, आपसामध्ये शेअर करत आहेत. प्रस्थापित माध्यमांची अजून एक अडचण अशी होती की एक माध्यम दुसऱ्याला कधी पाठिंबा देत नव्हतं. म्हणजे वर्तमानपत्र आणि चॅनल्स हे आपसामध्ये यांचं कधी सुसंवाद नसायचा. पण समाज माध्यमामध्ये व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, ट्विटर असो, यूट्यूब असो, हे सगळे आपसामध्ये एकमेकांना सहकार्य करतात. म्हणजे एखादा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती एकमेकांना शेअर केला जातो, व्हॉट्सअपवरची बातमी काढून फेसबुकवर पोस्ट केल्या जाते. म्हणजे याच्यातून होतं असं की जो परस्पर संवाद आहे त्याच्यामुळे त्याचा रीच वाढतो. आम्हाला सुद्धा स्वतःला असा अनुभव आलेला आहे. ह्या 50 व्हिडिओ, आज 50वा व्हिडिओ आहे हा. काही व्हिडिओंची संख्या, त्याच्या दर्शकांची संख्या जेव्हा लाखापर्यंत गेली तेव्हा आम्हालाच आश्चर्य असं वाटलं की आपण जे एक विषय मांडतोय, साधेपणानं मांडतोय, आपल्या हातामधले जे काही एक सामान्य तंत्रज्ञान आहे त्याचा आधार घेऊन मांडतोय, पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतंय. त्याच्यामुळे ह्या माध्यमाची ताकद अशी आहे की याचा रीच, पोच ज्याला म्हणतो आपण, ती जास्त प्रमाणामध्ये आहे. आता मी 2 अपेक्षा ह्या सुवर्ण महोत्सवी व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे. एक तर अपेक्षा ज्यांच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ करतो आहे ते या अॅनालायझरचे प्रमुख आमचे मित्र पत्रकार सुशील कुलकर्णी आणि त्यांचे सगळे सहकारी. त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आता व्हिडिओ येत आहेत त्याच्या जोडीलाच साहित्य, संस्कृती, कला, शिल्पकला, प्राचीन मंदिरं, शाश्वत पर्यटन असे खूप विषय आहेत. त्यानंतर काही प्रबोधनाचे विषय असतात. आपल्याकडे वारकरी संप्रदायांनी गेले 700-800 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलेलं आहे. काही विज्ञान विषयक आहेत की जे सर्वसामान्यपणे ज्याला आपण म्हणतो की म्हणजे एखाद्या विज्ञानविषयक घटनाच्या बाबतीतला कोणीतरी त्या विषयातला तज्ज्ञ किंवा माहितीगार येऊन शांतपणे माहिती सांगतो आहे. अशाही व्हिडिओची लोकांना गरज आहे. म्हणजे आता यांनी ह्यासोबतच ह्या विविध वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीतले पण व्हिडिओ आता समोर आणले पाहिजेत, लोकांच्या समोर हे पोहोचलं पाहिजे. कारण की कॅमेरा हे अतिशय ताकदीचं माध्यम आहे आणि आधीच्या माध्यमांमधल्या ज्या मर्यादा होत्या पोहोचायच्या त्या ह्याच्यामध्ये आता उरलेल्या नाहीत. तुलनेनं तंत्रज्ञान हे सोपं झालेलं आहे. तंत्रज्ञानाचं एक वैशिष्ट्य जागतिकीकरणानंतर असं झालेलं आहे की हळूहळू ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येतं, सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये पोहोचतं, सर्वसामान्य लोकांचे जे काही किमान पैसे आहेत त्याच्यामध्ये ते बसू शकतं. अशी एक ताकद ह्या माध्यमाची राहिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे वेगवेगळे विषय, उद्बोधनाचे, प्रबोधनाचे, मनोरंजनामध्ये पण गांभीर्यपूर्वक असे विषय किंवा काही गोष्टी तर कॅमेऱ्यातलंच शक्य असतात की जसं आम्ही आता प्राचीन मंदिरांवरती काम करतो आहे. एखाद्या शिल्पाचं वैशिष्ट्य दाखवायचं असेल तर शब्दांपेक्षाही कॅमेऱ्यानं जर ते शिल्प आपल्याला दाखवता आलं तर जास्त महत्त्वाचं आहे. किंवा कलांच्या बाबतीमध्ये आता नाटक हे ह्या माध्यमातून मांडण्यासाठी त्याला नेटक असा शब्द वापरला आहे. म्हणजे नेट आणि नाटकमधलं नाटक म्हणून असं नेटक असा एक शब्द फार सुंदर वापरला चाललेला आहे की त्याच्यामुळे आता ह्या माध्यमाचा वापर करून नाटक पण आपल्याला नेटक असं त्याला शब्द आहे पोहोचवता येऊ शकेल. चित्रासारख्या कला आहेत त्या ते व्हिज्युअल म्हणजे दृश्य पाहण्याच्याच आहेत. संगीतासारखी कला आहे, नृत्य आहे, अशा कितीतरी गोष्टी आता ह्या माध्यमातून तुमच्यासमोर येऊ शकतात, यायला पाहिजेत. अशी पण मी अपेक्षा ॲनालायझरकडून असो किंवा अशी जी बाकीचे वाहिन्या आहेत, यूट्यूब वाहिन्या त्याला म्हणतो, यूट्यूब चॅनल्स, त्यांच्याकडून व्यक्त करतो. पण याहीपेक्षा तुम्हा दर्शकांकडूनची असलेली अपेक्षा जरा मोठी आहे. आता गोष्ट अशी आहे की आधीचे माध्यमं ही सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत नव्हती. हे आपण आता सांगितलं, चर्चा केली आपण त्याच्यावरती. पण त्या तुलनेमध्ये ही माध्यमं जास्त पारदर्शक आहेत आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत आहेत. म्हणून आता तुमची जबाबदारी जास्त अशी आहे की तुम्ही ज्याला पाठिंबा देता त्या पद्धतीचे व्हिडिओ जास्तीत जास्त येईल इतका हा साधी गोष्ट आहे. आणि ह्याच्या नेमकं उलट तुम्ही एखादा विषय सेन्सेशनल म्हणून किंवा कुठल्याही विविध माध्यमांनी तुमच्यासमोर आणला आणि तुम्ही त्याला नाकारला तर तो पुढे येणार नाही. म्हणजे एका अर्थाने ह्याचं जे सेन्सॉर बोर्ड आहे ते तुम्ही स्वतः आहात. तुमच्या हातातला जसं टी व्हीचा रिमोट आपण म्हणतो तसं तुम्ही पाहताय की नाही, तुम्ही किती वेळ पाहता आहात, तुम्ही किती शेअर करताय, म्हणजे सगळाच्या सगळा रिमोट आता तुमच्या हातामध्ये याचा येऊन बसलेला आहे. ह्या माध्यमाचं वैशिष्ट्य काय आहे, आधीची सगळी माध्यमं एका अर्थाने सार्वजनिक सारखी, म्हणजे वर्तमानपत्र असो किंवा टी व्ही मोठा स्क्रीन लावलेला आहे आणि तुम्ही घरचे तरी लोक मिळून पाहतात. हे इतकं सोपं आणि सुटसुटीत आहे की तुम्ही तुमचा मोबाईल घेतलेला आहे, त्याला हेडफोन लावलेला आहे आणि तुम्ही तुमचं ऐकताय. म्हणजे ज्याला
पर्सनलाइज वैयक्तिक पातळीवरती तुमच्या भावभावनांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीचं हे माध्यमाची ताकद आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य दर्शकांना माझी विनंती आहे या सुवर्ण महोत्सवी व्हिडिओच्या निमित्तानं की तुमच्या हातात हा सगळ्यात मोठा रिमोट आहे, तुम्ही त्याचा वापर करा. मी एकच अपेक्षा व्यक्त करतो, एकच पसायदान तुमच्या सगळ्याकडून मागतो. पसायदान म्हटल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आपल्याला आठवतात, पण मी तुम्हाला जे सांगतो आहे ते पसायदान त्यांच्याच काळातलं पण त्यांचं नसून नामदेवांचं आहे. 4 ओळीचं साधं पसायदान आहे. त्याला आपण आजच्या परिभाषेमध्ये पण समजून घेऊ शकतो. त्या नामदेवांची रचना अशी आहे, त्यांनी रचलेल्या त्या पसायदानाची, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे तो संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे व्हावे तयाचे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. नामदेवांच्या भाषेमध्ये मी थोडासा बदल करून फक्त असं म्हणेल की तुम्ही जे हे डिजिटल दास आहात, नामदेवांनी हरीचे दासा असं म्हणलेलं होतं. मी समाज माध्यमावरती आपण सगळे जे डिजिटल दास झालेलो आहोत त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की आपण सगळे मिळून सर्वसामान्य समाजाची जी विवेकबुद्धी आहे ती प्रगल्भ व्हावी. स्थिर चित्तानं आपण सगळ्या गोष्टींचा विचार करावा, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.